वाचनात आलेला एक सुंदर लेख. शीर्षक आहे कर्माचे मूल तत्व. ऐकूया. एकदा मी पवित्र संगमात बुडी मारली व माझ्या पापांचे क्षालन केले. तीरावर आलो आणि त्रिवेणी नदीला सहजच विचारले, नदीताई, नदीताई, तू माझी पाप जमा करून घेतलीस का ग? नदीने उत्तर दिले, होय. मग मी तिला विचारले, अगं तू त्यांचं काय करणार आहेस? त्रिवेणी नदी खुदकन हसली आणि म्हणाली, ती ठेवून घ्यायला मी काय वेडी आहे काय? मी ती समुद्रात सोडून दिली. उत्सुकतेने मी समुद्राकडे गेलो आणि त्याला विचारले, समुद्र दादा, माझी पाप त्रिवेणीकडून तुला मिळाली का? समुद्र हसला आणि म्हणाला, होय, मिळाली. मी त्याला विचारले, तू त्यांचं काय करणार आहेस? समुद्राने उत्तर दिले, मी काय वेडा आहे का ती ठेवून घ्यायला? अरे, मी ती कधीच ढगाकडे पाठवून दिली. मग मी ढगांकडे गेलो आणि ढगांना विचारले, ढग दादा, तुम्ही समुद्राकडून माझी पापे जमा केली ना? समुद्राने उत्तर दिले, होय, केली. मग तुम्ही त्यांची काय करणार आहात? ढग कुजबुजले व म्हणाले, अरे वेड्या, तुझी पापा आम्ही का ठेवून घेऊ? आम्ही त्यांचा पावसासारखा खाली वर्षाव करू. मी उत्सुकतेने विचारले, अरे, कुणावर करणार वर्षाव तुम्ही? ढग खट्याळपणे हसले व म्हणाले, अरे वेड्या, अर्थात तुझ्यावरच. मला अचानक जाणीव झाली, आपण कुठेही असू, कर्म आपल्या मागोमाग येतं. ही सृष्टी आपल्याला आठवण करून देते की नीतिमान राहा, चांगले वर्तन करा, कारण आपले कर्म शेवटी आपल्याकडेच परत येते. हेच खरे कर्माचे सार आहे. लेखक अज्ञात. अभिवाचन शंकर चव्हाण. नमस्कार.